नमस्कार मंडळी, तुम्हाला एकादशीचं महत्त्व तर माहीतच असेल, पण आज मी तुम्हाला द्वादशीचा महत्त्व सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, एकादशीचं व्रत द्वादशीला पूर्ण करणे गरजेचं असतं. याबद्दलची मी एक कथा तुम्हाला सांगणार आहे. एक राजा होता, राजा अमरीश. तो एक हरिभक्त होता आणि तो प्रत्येक एकादशीला खूप कठोर आणि निर्जला व्रत करी. 12 महिने व्रत केल्यानंतर 12व्या एकादशीला व्रत पूर्ण करण्यासाठी तयार झाला. त्याचा हा संकल्प पाहून इंद्राला चिंता लागली. त्यानंतर इंद्रदेवाने राजा अमरीशाचा व्रतभंग करण्यासाठी महर्षी दुर्वासा यांना राजाकडे पाठवले. महर्षी दुर्वासा राजा अमरीशाच्या महालात आले. राजाने महर्षीचे स्वागत केले. तो दिवस द्वादशीचा होता. 12 एकादशीचे व्रत पूर्ण करण्याचा तो दिवस होता. राजाने महर्षी व त्यांच्या शिष्यांना व्रत सोडण्यासाठी जेवणाचे आमंत्रण दिले. महर्षीने राजाचे आमंत्रण स्वीकारले आणि जेवणाआधी नदी स्नानाला गेले. इकडे महालात राजा अमरीश महर्षी दुर्वासाची वाट पाहत होते. व्रत पूर्ण करण्याचा मुहूर्त निघून चालला होता. महर्षींना विलंब होतोय असे पाहून राजा व्यथित होऊ लागले. म्हणून राजाने एक उपाय काढला, ज्यामुळे मुहूर्ताआधी व्रत पूर्ण होईल आणि महर्षींचा अपमानही होणार नाही. राजाने तुळशीचं पान आणि तीर्थ प्राशन करून व्रताची सांगता केली. इतक्यात तिथे महर्षी दुर्वासा आले. राजाला व्रत सोडताना पाहून महर्षी क्रोधित झाले. त्यांना वाटले राजाने त्यांचा अपमान केला. त्यामुळे क्रोधित झालेल्या महर्षींनी त्यांच्या जटेतून एक राक्षसी उत्पन्न केली आणि तिला राजाला मारण्याचे आदेश दिले. त्यावर राजाने देव नारायणाचा धावा केला. नारायणाने आपल्या भक्ताचे प्राण वाचविण्यासाठी सुदर्शन चक्र सोडले. सुदर्शनाच्या वाराने राक्षसी नष्ट झाली आणि सुदर्शन चक्र महर्षी दुर्वासांच्या मागे लागले. प्राण वाचविण्यासाठी महर्षी दुर्वासा त्रिभुवनात पळू लागले. पळता पळता ते श्री विष्णू जवळ पोचले. त्यांनी श्री विष्णूची माफी मागितली आणि सुदर्शन चक्र मागे घेण्याची विनंती केली. त्यावर श्री विष्णू म्हणाले, तुम्ही माझ्या भक्तांचा अपमान केलात आणि त्याच्या व्रत पूर्ण करण्यात अडथळा केला. जोपर्यंत तुम्ही राजाची माफी मागत नाहीत तोपर्यंत सुदर्शन चक्र मागे फिरणार नाही. असे ऐकून ऋषी दुर्वासा राजा अमरीशाकडे गेले आणि त्यांची माफी मागू लागले. राजा अमरीशाने श्री विष्णूला विनंती केली आणि विष्णूने आपले सुदर्शन चक्र मागे घेतले. यावरून असे कळते की एकादशीचे व्रत द्वादशीला पूर्ण केले तरच ते फलदायी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देव त्याच्या भक्ताचा अपमान कधीही सहन करत नाही. श्री विष्णूने राजा अमरीशाला दर्शन दिले. तेव्हापासून श्री विष्णू पृथ्वी तलावर भगवंत या नावाने वास करू लागले. आणि हे पवित्र ठिकाण आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात, जिथे भगवंताचे भारतातील एकमेव मंदिर आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. धन्यवाद.